पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगट अपात्र ठरल्याने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे। विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी कुस्ती प्रकारात अंतिम फेरी गाठली होती, पण उपांत्य फेरी जिंकल्यानंतर तिचे वजन मोजले असता ती निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले। येथे आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्या सामन्यापूर्वी विनेशचे वजन 50 किलोपेक्षा कमी होते, परंतु उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर हे वजन 52 किलोच्या पुढे गेले। प्रश्न असा आहे की विनेश फोगटचे वजन काही तासात कसे वाढले? मजबुरीमुळे विनेशचे वजन वाढल्याचे सांगितले जात आहे। आता ते कसे आपण पाहूयात। मंगळवारी सकाळी विनेश फोगटचे वजन तपासले असता 49 किलो 900 ग्रॅम होते। जर आपण सामान्य वजनाबद्दल बोललो तर सुमारे 57 किलो आहे। 50 किलो वजन कमी करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली, पण हे वजन टिकवून ठेवणं खूप अवघड काम आहे। रिपोर्टनुसार सेमीफायनल मॅचनंतर विनेश फोगटने खूप कमी जेवण खाल्ले, पण त्यानंतर तिचे वजन अचानक वाढले। विनेशचे वजन 52.7 किलोवर पोहोचल्याचे सांगितले जात आहे। येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे विनेश फोगटला लागोपाठ 3 बाउट खेळल्यानंतर खूप अशक्तपणा जाणवत होता, त्यामुळे तिने थोडे जेवण खाल्ले आणि त्यानंतर अचानक तिचे पाण्याचे वजन वाढले। ते तिच्यासाठी त्रासाचे कारण बनले। तिने यावर खूप मेहनत घेतली। इतकेच नाही तर विनेश तिचे केस आणि नखे देखील कापले, तिचे रक्तही काढले, पण तरीही तिचे वजन 50 किलो 100 ग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले। ऑलिम्पिक बॉक्सिंगच्या नियमानुसार बॉक्सरला त्याच्या श्रेणीपेक्षा फक्त 100 ग्रॅम वजन जास्त करण्याची परवानगी आहे, परंतु विनेशला तिचे वजन राखता आले नाही। परिणामी ती ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यात वंचित राहिलेली आहे।